नमस्कार. आज मी इथे व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी इथे मायाळूची भाजी घेतलेली आहे. साफ करून घेते. भाजीची कोवळी पानं काढून घेते आणि कोवळा देठ पण काढून घेते. पाण्याने 5-6 वेळा भाजी स्वच्छ धुवून घेते. त्यातली कोवळी पानं बाजूला काढून घेते आणि बारीक चिरून घेते. अशा प्रकारे मायाळूची कोवळी पानं बारीक बारीक चिरून घेतलेली आहेत. बाजूला ठेवते आणि उरलेली भाजी कापून घेते. अशा प्रकारे उरलेली भाजी कापून घेते. भाजी कापून झालेली आहे. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात 10-12 लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. तेलात परतून घेते. त्यानंतर 4 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या परतून घेते. मिरच्या परतून झाल्यावर त्यात हळद घालते. हळद मिक्स करून झाल्यावर बारीक चिरून ठेवलेला मायाळू घालते आणि परतून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढून भाजी मिक्स करून घेते. पुन्हा त्यात चवीप्रमाणे मीठ घालते, परतून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढलेले आहे. भाजी शिजलेली आहे छान. मायाळूची भाजी तयार आहे. मोड काढलेले मूग घेतलेले आहेत. पाण्यात घालून ठेवते आणि ते काकडी घेतलेली अर्धी. काकडीचं साल काढून टाकते आणि काकडीचे मोठे तुकडे करून घेते. अशा प्रकारे ते छोट्या कुकरमध्ये तेल घेतलेले आहे. तेल गरम झाल्यावर त्यात फोडणीला राई आणि कढीपत्ता घालते. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालते. कांदा लालसर होईपर्यंत परतून घेते. त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो घालते. टोमॅटो परतून झाल्यावर थोडंसं हिंग घालते आणि पुन्हा मिक्स करून घेते. टोमॅटो नरम झालेले आहेत. आता त्यात लाल मसाला आणि हळद घालते. मिक्स करून घेते. मूग आणि एक बटाटा बारीक तुकडे करून घेतलेला घालते. मसाल्यात परतून घेते. त्यानंतर कापून ठेवलेली काकडी घालते आणि सर्व एकत्र मिक्स करून घेते. ओलं खोबरं घालते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि भाजी मिक्स करून घेते. त्यात किंचित पाणी घालते आणि वरून कोथिंबीर घालून मिक्स करून घेते आणि झाकण लावून कुकरला 2 शिट्या काढून घेते. 2 शिट्या काढून कुकर थंड झालेला आहे. आता झाकण उघडते. ते मूग आणि बटाटा शिजलेला आहे. भाजी तयार आहे. इथे काकडी, गाजर, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. ते भांड्यात काढून घेते. जिरं पावडर, चवीप्रमाणे मीठ, थोडीशी साखर घालते आणि दही घालते आणि मिक्स करून घेते. काकडीची कोशिंबीर तयार आहे. इथे मायाळूची कोवळी पानं पातळ चिरून ठेवलेली. त्यात उभा चिरलेला कांदा, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, हिंग, हळद, ओवा आणि सफेद तीळ घालते. चवीप्रमाणे मीठ घालून हाताने मिक्स करून घेते आणि बाजूला ठेवते 10-15 मिनटं. 10-15 मिनटानंतर कांद्यातनं पाणी सुटलेलं आहे. आता मावेल तितकं पीठ घालते. बेसन आणि तांदळाचं पीठ घालून भजीसाठी पीठ तयार करून घेते. अशा प्रकारे पॅनमध्ये तेल घेतलेले आहे. त्यात मायाळूच्या पानांची भजी फ्राय करायला ठेवते. दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घेते. छान कुरकुरीत मायाळूच्या पानांची भाजी तयार आहे. इथे कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात 5-6 लसणीच्या पाकळ्या चेचून घेतलेल्या घालते आणि परतून घेते. 2 हिरव्या मिरच्या घालते आणि थोडंसं हिंग घालून मिक्स करून घेते.
त्यानंतर हळद घालते आणि पुन्हा परतून घेते. नंतर बारीक चिरून घेतलेली माळवीची पानं घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 2-3 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. भाजीला छान वाफ आलेली आहे. त्यात चवीप्रमाणे मीठ घालते, मिक्स करून घेते आणि पुन्हा झाकण लावून शिजायला ठेवते. भाजी छान शिजलेली आहे. त्यात मसूरची डाळ, हिरवी मिरची आणि कांदा घालून कुकरमधनं शिजून घेतलेली ती घालते, मिक्स करून घेते आणि रवीने घोटून घेते. डाळ मिक्स झालेली आहे छान. आता उकळी काढून घेते. मसूरच्या डाळीला उकळी आलेली आहे. माळवीची भाजी घालून मसूरच्या डाळीची आमटी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.